आज काही वर्तमानपत्रामध्ये मी असं वाचलं बऱ्याचशा की सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस होती शरद पवार साहेब यांच्यातर्फे मांडण्यात आलेली, त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी, त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मतं घ्यावीत ग्रामीण भागातून, असं छगन भुजबळ हे म्हणाले. मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही, कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या. पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही. ठीक आहे, चिन्ह आपलं चिन्ह दाखवा, चिन्ह न्या, लोकांना समजून सांगा, हे आपण बोलू शकतो. पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूकच झाली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या चिन्हावर नसतात आणि फोटोवरही नसतात, कशावरच नसतात. मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल? बरं, त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिल्या 8-10 दिवसातच पवारसाहेब जे आहेत यांनी भुजबळ, मुंडे, मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली. मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा आणि मतं घ्या? मी कधीही असं सांगितलेलं नाही. शरद पवारांचा फोटो दाखवा, चिन्ह दाखवा आणि मतं घ्या असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही, कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागामध्ये. मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करताय, कशासाठी करताय. आणि उगीच आपलं काहीतरी पण छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट वाटतोय त्यांना. मी स्पष्टपणे सांगतो आहे, हे अतिशय चुकीचं असं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून, की त्यांची फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा. हे अजिबात कधी मी बोललो नाही. त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठच्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि हे मतं घ्या, चिन्हावर मतं घ्या असं सांगतो. बरं, आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे, ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, ते त्यांना विचारा. बरं, आता तीसुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा, कारण अजून निवडणुकाच कुठल्या लागल्या नाही, तर कोण कशाला सांगेल. परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळीकडून होतं आहे. काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची आहे. पण कोर्टाने जे म्हटलं आहे की बा चिन्ह किंवा फोटो वापरू नये, तर हे यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं असं कोर्टाचं म्हणणं आहे. असं कुठे वापरलं जातंय का? किंवा मला सांगा ना तुम्ही मी कुठे वापरलं आहे? आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार चिन्ह? काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच, कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. पण मी स्वतः असा कुठल्याही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे, कधीच नाही. कोर्टाने यामध्ये असं लेखी स्वरूपात कुठेही म्हटलं नाही, त्यांनी तोंडीच म्हटलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे ते जर तुम्ही आता वापरलं, यावेळी आमचा काही निकाल त्याच्या संदर्भात आमच्याकडनं आला तर त्यावेळेला अडचण होईल, म्हणून राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत, आमचे जे काय तिथे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील. पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा, चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा, असं कुठेही मी बोललेलो नाही. किंबहुना निवडणूकच कुठली अजून आली नाही की चिन्ह वगैरे दाखवण्याची. आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या. ना मी शिवसेनेत, ना इथे, ना तिथे, ना कुठे. हां, निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वेगळी, पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं, लक्षात ठेवा आणि मतं द्या. पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या, कारण फोटो का तिथे असतो काय? तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा? कोणाचा? शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो? कोणाचा फोटो असतो? पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची.
निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे? कुठली निवडणूकच लागली नाही अजून. आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला ते बोलावलं. शरद पवार राहुल गांधी काल नाशिकमध्ये होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीये, कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे, मग मोदींची गॅरंटी कुठली, अशा पद्धतीची एक टीका त्यांच्याकडनं काल करण्यात आली. सगळे इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते काल नाशिकमध्ये होते. ठीक आहे, त्यांना ते बोलू दे. पण हमीभाव जर असेल सगळ्याचा, तर कांद्याचा सुद्धा हमीभाव पवारसाहेबांनी का नाही दिला कृषी असताना? द्यायचं होता ना, प्रश्न आलाच नसता ना. मग का नाही केला त्यांनी? तर कांद्याचे भाव पवारसाहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत आणि मग परत त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसं असे प्रयत्न आपण केलेले आहेत. हे मी मान्य करतो ना. आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे, त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये, आणि त्यानुसार मग कुठे 46,000 टन जाऊ द्या, कुठे आणखीन एक्सपोर्ट करा, असं ते करतायत. अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही, जसे 4,000-5,000 रुपये मिळायचे, तेवढं नाही मिळत, एवढं मान्य आहे मला. परंतु जर हमीभावाचं जर तुम्ही म्हणत असाल तर हमीभाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना. मग हमीभाव का नाही दिलं तुम्ही? प्रश्नच आला नसता ना. मग आणखी काय? महायुतीचा जागा वाटप कधी होणार आहे? कारण मला काही कल्पना नाही आहे. काल मिटिंग झाली की नाही रात्री, मला काही त्याची कल्पना नाही. परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तटकरे हे जाणार होते मिटिंगला, नेहमी तेच जातात, त्यांना माहिती असेल. त्यांचं माझं अजून काही बोलणं झालेलं नाही. आचारसंहिता कधी लागू शकते? अशा वेळेला इंडिया आघाडीची 17 तारखेला मुंबईत शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. ही सभा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात अडकेल असं वाटतंय. कशी काय? आचारसंहिता जर लागली आज उद्यामध्ये, आचारसंहिता जर लागली, आज लागली, कधी आज आहे का मिटिंग ती? आज उद्यामध्ये आज आचारसंहिता लागल्यानंतर मग तर अडचणी होणार. आणि मग आचारसंहितेचे मीटिंग घेता येतात, पण मग त्याचे पैसे जे आहेत त्या उमेदवारावर लावले जातात, असं काय ते आहे, तर ते बघावं लागेल काय ते. महायुतीमध्ये सर मनसेची पण एंट्री होईल अशा पद्धतीची बातमी आहे. 2 जागा मनसेला मिळतील महायुतीमध्ये. आपल्यापर्यंत या संदर्भात माहिती आहे? कोणाची? मनसेला महायुतीकडून 1 ते 2 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तर त्यांचं त्यांना विचारणं मला फायदा होईल वाटतं आपल्याला? महायुतीबरोबर मनसे आली तर फायदा होईल का महायुतीला? मी काही अभ्यास नाही केला, कोण कुठे आल्यामुळे काय. मी एवढा ज्ञानीसुद्धा नाही, माझा काय अभ्यास सुद्धा नाही याचा. साहेब, नाशिकच्या लोकसभेच्या जागेबाबत अनेक संभ्रम आहेत. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेच्या नावाची घोषणाही केली होती, मात्र भाजपकडून याला विरोध बघायला मिळतो. ही जागा भाजपलाच पाहिजे अशी मागणी केली आहे. ती काल गिरीश महाजनकडे मागणी करण्यात आली. नाही, भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना, कारण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा. ते अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी. जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करता तुम्ही? साहेब, महादेव जानकरांनी आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे. ते कदाचित लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असं देखील बोललं जाते. महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली, आता घेतली असेल ना. आता अनेकांना 5 वर्ष वाट बघत असतात, तर अनेक लोक इकडे उभं राहावं की तिकडे उभं राहावं, कुठे ते प्रयत्न करणार ना. चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्याच पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, ही सुद्धा त्यांची मागणी आहे. साहेब, निलेश लंकेंनी काल अनौपचारिक प्रवेश केला शरद पवार गटामध्ये. जयंत पाटील असं म्हणाले की आणखीही काही लोक आमच्या संपर्कात आहे, ते देखील परत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.